हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज घरामध्ये ॲक्च्युली भाजीसाठी काही एक नव्हतं, पण टोमॅटो होते आणि शेव आणलेली होती थोडीशी घरी. तर मग आज विचार केला की आज टिफिनसाठी शेवचीच भाजी बनवावी. तर मी रस्सा भाजी बनवली आहे शेवची. तर चपातीसोबत आणि भातासोबत वगैरे खूप छान लागणारी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी मी ही आधी तयारी करून घेते. तर मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो मी मोठे मोठे कट करून घेतलेत. त्यानंतर 3 कांदे मी ते पण मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेत. आणि ते आता नंतर आपण काय करणार आहोत की चॉपरमध्ये अगदी बारीक असे चॉप करणार आहोत. तर तुम्ही अगदी बारीक चिरून घेऊ शकता किंवा मिक्सरला टोमॅटो वगैरे फिरवला त्याची प्युरे बनवले तरीही चालू शकते. पण मी चॉपरमध्ये कट करणार आहे. तर चॉपरमध्ये अगदी बारीक असं चिरलं जातं एकदम. तर मी आता ते सगळं चॉप करून घेते. तर मी फार काय अगदी बारीक केलेलं नाही आहे. तर आपण चिरल्यानंतर कांदा टोमॅटो असतो त्या तशा टाईपमध्ये चिरून घेतलं आहे. तर बघू शकता. आता त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. त्यामध्ये घातलं आहे 3 चमचे तेल. तेल छान गरम झालं की त्यामध्ये घातला आहे भरपूर असा कढीपत्ता, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि त्यानंतर हे कांदा आणि टोमॅटो घातले. तर आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला एक छान मऊ होईपर्यंत आणि शिजेपर्यंत असं परतवून घ्यायचे. तर मी आता ते शिजवून घेते. तर आता बऱ्यापैकी कांद्याचा वगैरे कलर चेंज व्हायला लागलाय. त्यानंतर मी घालते मसाले. तर हा सब्जी मसाला आहे. तर मी तो 2 चमचे घातलाय. त्यानंतर धना जिरा पावडर 1 चमचा घातले आणि हा कांदा लसूण मसाला आहे. तर तो 2 चमचे घातलाय. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातले आणि आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर अगदी थोड्या मोजक्या साहित्यात होणारी रेसिपी आहे. फार काही याला वाटण घाटण असं काही एक मी घातलेलं नाहीये. तर आता मसाले छान कांदा टोमॅटो सोबत परतले गेलेत आणि छान ग्रेव्ही टाईप म्हणजे असं एक त्याचं मिश्रण तयार झालंय. आणि ते छान सगळं परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे 2 ग्लास पाणी आणि आता सगळं ढवळून एकजीव करून घेणार आहे. वरून घातले कोथिंबीर आणि आता त्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची. तर एक 2 ते 3 मिनिटात मी त्याला छान असं उकळी येऊ दिली. म्हणजे आपला कांदा टोमॅटो मसाला छान असा शिजला जाईल. आणि आता ते छान असं उकळलं गेलंय आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये घालणार आहे ही शेव. तर आता मी शेव भाजीमध्ये घालून घेतले आणि आता ते एकत्रित करून आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. तर मी आधी भाजी छान अशी शिजवून घेतले, म्हणजे जे मसाल्यामध्ये पाणी घातलं होतं ते, आणि त्यानंतर शेव घातले कारण शेव शिजायला काही वेळ लागत नाही फार. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एकत्रित करून परत 1-2 मिनिटं आपल्याला उकळवून घ्यायचे. तर आपली भाजी बऱ्यापैकी रेडी झालेली आहे. तर आपल्याला जर खूप वेळ असेल जेवायला तर आपण लगेच त्यामध्ये शेव नाही घातली तरी चालेल. भाजी उकळवून ठेवायची आणि खायच्या थोडा आधी त्यामध्ये शेव घातली तरी चालेल, कारण शेव जे आहे ते सगळं पाणी शोषून घेते. तर त्यामुळं मी लास्टला शेव घातलेले आहे. त्यानंतर मी ते बाउलमध्ये काढून घेतले, त्यावर घातले भरपूर अशी कोथिंबीर. तर ही अगदी साधी सिंपल अशी शेवभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.